आज शिवजयंती आणि चला तर जाऊया विसापूर किल्ल्यावरती. चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत मावळ तालुक्यामध्ये आणि मावळ तालुक्यामध्ये असणारा हा विसापूर किल्ला. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण आलेलो आहोत विसागड किल्ल्यावर आणि ही जी आहे कमान जे आहे किल्ले विसापूर आणि जाणार आहोत आपण थेट गडावरती. विसापूर जो किल्ला आहे त्याचं आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं गड दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. गड चढायला सुरुवात केली आणि या ठिकाणी प्रसन्नने मागे राहिल्यामुळे आमच्या पाठीमागनं पळत आला आणि पुढं येऊन पाहिल्याच्या नंतरनं की ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणी होते वानर सेनाने आम्हाला अडवलं. आमच्या हातामध्ये पाण्याची पिशवी होती. शेवटी ती पिशवी वानर सेनेच्या पुढं मला द्यावं लागली आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं तर त्या पिशवीमध्ये खाऊ हा काहीच नव्हता, पाण्याची बाटल्या होत्या आणि त्या पाण्याच्या बाटल्या आम्ही पुन्हा माझ्या जवळ घेऊन आम्ही त्या वानरांना बाजूला केलं आणि गड चढायला सुरुवात केली. गड चढून काही अंतर आम्ही वरती आलो. गडांच्या पायऱ्या, गडाला तर पायऱ्या नाही आहेत. ही एक असणारी गडावरून येणारं पावसामध्ये असणारं जे वळ आहे आणि ह्या असणाऱ्या गडावरून वाहून आलेले हे दगड आहेत खरं तर. आणि ह्या दगडावरनं पर्यटक शिवभक्त वरती ये जा करत असतात आणि एकंदरीत पोचलो गडावर. एकंदरीत गड सोडून वर आल्याच्या नंतर ना गडाची खरं तर सुरुवात या बाजूने होते. माझ्या पाठीमागे जर पाहाल या ठिकाणी असणारे छोटेसे दरवाजे दिसतात. आतमध्ये गेल्यानंतर पाण्याची तळे आहेत आतमध्ये. एकंदरीत गडाच्या उजव्या बाजूची तटबंदी आणि डाव्या बाजूची तटबंदी या दोन तटबंदीच्या मधनं असणारा जो पठार आहे त्या पठारावरनं आपण जाणार आहोत. आणि आत्ता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तर ही गडाची पाठीमागील बाजू असून समोर जर पाहिलं समोरच्या दिशेला तर या ठिकाणी गड जिकडनं आपण गड चढून आलेलो आहोत ती गड खाली उतरण्याची दिशा या ठिकाणी आहे. त्याला तर आपण पाहूयात. आज विसापूर या ठिकाणी असणारा विसागड किल्ला आज आपण माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक दाखवण्याचा मी प्रयत्न करणार. गड चढून वर आलो आणि प्रसन्नाने गडावर फडकावला बघवायला. चढून आल्याच्या नंतरनं गडावरती असणारे जे काही आजही पुराणात कालीत अवशेष गडावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच हे एक डाव्या बाजूला जर माझ्या पाहाल तर या ठिकाणी असणारं गडावरती उखळ आजही या ठिकाणी गडाचे साक्षीदार आहे, त्या ठिकाणी साक्ष देते. चला तर पुढे आपल्यात पाहूयात गडाचं. गडाच्या पूर्वे बाजूने दिसणारा हा गडाचे बुरुंज आणि गडाचे असणारी ही बाजू आपण पाहतोय. गडाला अशा पद्धतीचे असणारे जी ही तटबंदी आहे ती संपूर्ण गडावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि चिरेबंदीमध्ये असणारा हा तटबंदी आज गडाचा काही भाग पावसाने निखळला जरी असेल तरी आजही जे दगडी जे लावलेले आहेत आजही त्या एकमेकांना धरून आहे. बांधकामाचं आपल्याला समजते की तटबंदीचं बांधकाम हे पुराणात काळातलं असून देखील किती संरक्षण देणारं आहे. संपूर्ण गडाला असणारी ही तटबंदी आहे तर मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करणार. भगवा ध्वज हातात घेऊन चालायला सुरुवात केली गडावरती. माझ्याबरोबर प्रसन्न पण होता, सानिया पण होती आणि आमच्या अर्धांगिनी सौ कविता ही देखील माझ्याबरोबर होती. गडाचा परिसर दाखवता अधूनमधून आम्हाला गडावरती दिसणारे तलाव दिसत होते, बुरुंज दिसत होत्या, तटबंदी दिसत होती आणि गडाची टहळणी करता पोचलो आपण विसापूर या गडावरती आपण पोचलेला असून माझ्या पाठीमागे जर तुम्ही या ठिकाणी पाहाल तर विसापूर गडावरून दिसणारा हा लोहगड आहे. आणि ह्या लोहगडाचं देखील मी तुम्हाला आज शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं विसापूर आणि लोहगड हे दोन्हीही गड दाखवण्याचा मी तुम्हाला एक छोटासा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तुम्ही पाहाल इकडे तर या ठिकाणी असणारी जी तटबंदी जी आहे विसापूरची ती देखील आपल्याला या ठिकाणी संपूर्ण तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसते. विसागडावरती असणारा जो माच याला म्हटली जाते की या माचीवरती पूर्ण सपाट आहे आणि मध्यंतरी असणारी टेकडी हे टेकडीवरनं पूर्णतः गडाची चारही बाजूने टहळणी करणारा हा गड म्हणून माझ्या हातातला झेंडा प्रसन्नने घेतला आणि पुढे चालू लागला. गडावरती आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला गडाची जी मागील बाजू दाखवण्यात आली. त्यानंतर गडावरती असणारं
पोखळ जे आहे ते गडाचे साक्षीदार म्हणून आपण दाखवण्यात आलेलं आहे. गडाच्या बाजू पाहिले गेलं, गडाच्या समोरील बाजू देखील आपल्याला दाखवण्यात आली आणि इथं आल्यानंतर ना आपल्याला हा गडावरती असणारा हा चुन्याचा जो घाणा आहे मोठ्या प्रकारचा, हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. असेच काही घाणे आजही आपल्याला गड किल्ल्यावरती पाहायला मिळतात. आणि पाहिल्यानंतर ना आता जे दळणवळणाची जी सुविधा आहे तर या पद्धतीने या ठिकाणी याला जातं म्हटलं जातं. या मोठ्या प्रमाणामध्ये हे जातं आहे की हे आज जाग्यावरनं हलवू सुद्धा शकत नाही. मोठा आहे खाली भाग, याच्यामध्ये इथे धान्य टाकून याला भरडलं जायचं. आज हेही या ठिकाणी गडावरती साक्षीला आहे की या ठिकाणी नक्कीच मावळे आपले या ठिकाणी वास्तव्यास होते आणि हे मावळे वास्तव्यास असल्यानंतर अन्न खाणे शिजवण्यासाठी जे लागायचं डाळीवडीसाठी तर त्यासाठी हे जातं या ठिकाणी दिसतंय. पलीकडं घाणा या ठिकाणी दिसतो. काही शिवप्रेमी गडावरती या ठिकाणी शिवजन्म 396 यासाठी आलेल्या असताना या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला गडावरती चला तर चलून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी गडाची तटबंदी पाहता पाहता गडाच्या चोहोबाजूने आजूबाजूचं दर्शन आम्ही एकत्रच घेत होतो. असताना हे जे आहे ते गडाची बुरुंज ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यावरनं गडाची टॅंगणी केली जाते. आजही या ठिकाणी बुरुंजच्या माध्यमातून खाली पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी समोरनं दिसणारा जो लोहगड आहे, लोहगड देखील या बुरुंजावरनं प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी दिसतो. गडावरती वादळ आणि वारं खूप जोरात होतं. थोडासा महाराजांचा झेंडा घेऊन गडावरती तो फडकवण्याचा एक प्रयत्न केला आणि प्रसन्नाने आनंद घेतला ती तटबंदीचा आणि गडाचा. आणि आम्ही पुढे ते चालतच राहिलो. थोडं पुढं गेल्यावरती त्याला दिसलं महादेवाचं मंदिर. नवे ते मंदिर होतं मारुतीचं, पण त्याला वाटलं ते मंदिर आहे महादेवाचं. परंतु तो जे पळत सुटला हातामध्ये झेंडा घेऊन आणि थेट त्याला जायचं होतं त्या महादेवाच्या झेंड्यापाशी. परंतु गंमत अशी झाली, मी सुद्धा त्याचा व्हिडिओ काढत पाठीमागे त्याच्या पळत गेलो. हे त्याला मी व्हिडिओ काढतोय हे त्याला माहिती नव्हतं. तो पळत होता पुढे, त्याच्या पाठीमागे मी काही अंतर घेऊन त्याचा पाठलाग करत होतो. आणि पुढे गेल्यानंतर जर पाहिलं त्या ठिकाणी तर ते महादेवाचं मंदिर नसून ते मंदिर होतं मारुतीचं. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याचा पळण्याचा स्पीड त्याने तो कमी केला आणि तो हळूहळू चालू लागला. आणि मी देखील ते पाहिलं. तो क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आणि पोचला प्रसन्न बजरंगबलीच्या दरवाजामध्ये. तिथं जाऊन पाहिल्यानंतर प्रसन्न थोडा क्षणभर थांबला. पायामध्ये बूट होते, त्याला सांगितले बूट बाहेर काढायचे आणि आतमध्ये दर्शन घ्यायचं. त्याने बूट बाहेर काढून माझी व्हिडिओ घेतली. गडावर आल्याच्या नंतर काही तळे पाहायला मिळतात आपल्याला आणि याही ठिकाणी हे तळच आहे. आणि ह्या तळ्याच्या मध्ये अगदी मधोमध ठिकाणी बजरंगबली, प्रत्येक गडावरती गेल्यानंतर महादेवाची पिंड आणि मारुतीचं मंदिर हे असतंच. हाही गड तेव्हापासून कसा राहील याही गडावरती आल्यानंतर नक्की पाहायला मिळतं. त्याचे छानसं पद्धतीने कोरीव काम केलेलं असं असणारं हे दगडामध्येच कोरलेला बजरंगबली मारुतीचं या ठिकाणी विसागडला जर गडावरती आलात तर या ठिकाणी मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण गड पूर्ण हा होत नाही. प्रसन्नाने घेतलं मारुतीरायाचं दर्शन आणि सानियाने देखील या ठिकाणी घेतलं मारुतीरायाचं दर्शन आणि आम्ही पुढे वाटचाल सुरू केली. इथून पुढे पाहतोय तर काय एक मोठा वाडा दिसला आम्हाला. मग काय तर आम्ही त्या वाड्याची चहूबाजूने पाहणी करता पोचलो. वाड्याच्या चहूबाजूने पाहणी करून वाड्याच्या मुख्यद्वारापर्यंत पाठीमागणं प्रसन्न व्हिडिओ घेत होता हे आम्हाला देखील माहिती. त्यानंतर ना या बाजूला एक पडलेल्या अवस्थेत असणारा वाडा दिसतोय उजव्या बाजूला आणि माझ्या पाठीमागे देखील या ठिकाणी एक वाडा आहे. तर चला तर तुम्हाला दाखवतो आतमधून असणारा ह्या वाड्याचा अवशेष. सुंदरशा पद्धतीने असणारा हा अगदी चिरेबंदीमध्ये बांधणारा हा जो वाडा आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि याच्यामध्ये एकंदरीत वर्ण छतासाठी असणारी जागा कदाचित या ठिकाणी असावी. या ठिकाणी लाकडी अवशेष काहीतरी असावेत की जेणेकरून वर्ण छप्पर टाकता येईल अशा पद्धतीने. परंतु हे या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि सुंदरशा पद्धतीने असं असणारं हे एकंदरीत वाड्याचं जे स्वरूप आहे हे आजही कित्येक वर्ष झालेले आहेत आणि आजही हा वाडा हा या ठिकाणी साक्षीदार ठरतोय. आज खरं तर 396 जन्म उत्सव असणारा आजचा हा शिवजयंतीचा दिवस
आणि ह्या दिवशी आज खरं तर विसापूर किल्ल्यावरती असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे जे गड किल्ल्याचे जे काही अवशेष आहेत, साक्षीदार आहेत, आज मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न करतोय. चला तर पाहूयात गडाचे. पर्यटक वरती आल्यानंतर ना, शिवभक्त वरती आल्यानंतर त्यांना या गोष्टीची माहिती नसते. आपल्या बरोबर आहेत गडाच्या या ठिकाणी असणारे गडावरती राखणदार म्हणूयात आपण त्यांना, आणि ओळख करून घेऊयात त्यांच्याकडनं. दादा, माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. खरं आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी गडावरती भेटलेला आहात, एक मावळा या स्वरूपाने तुमच्या भेटलेला आहात. तुम्ही काय सांगता, तुमची ओळख करून द्या. आज इथं मग कमीत कमी आमची 50 वय आहे, 55 वय आहे. बरं. जसं आम्ही लहानपणापासून इथं गडा शेजारी गाव आहे आमचा, हे काय गावाचं? मालेवाडी म्हणून. पावना मार्गी गाड्या येतात, भरपूर गाड्या. सकाळी तुम्ही 50 गाड्या लागल्या, फिरून गेले, जोत घेऊन गेले इथून सकाळी सकाळी. तर इथून हा रस्ता, हा पाटण दरवाजा म्हणून मेन दरवाजा हा इकडं, तो पडीक दरवाजा. नाही असं काही तिथे ते नाही सांगू शकत आम्हाला. तिथून तो जवळ गाडीवाल्याला मुख्य दरवाजा कुठला आहे? हा इथे मालेवाडीच्या तिथनं हा इसापूर मालेवाडी. तिथून हा दरवाजा वरती येतो, हा पाटण दरवाजा म्हणतात. पाटण दरवाजा. इथून 3 रस्ते इथं मध्ये झिऱ्यात मिळतात. एक आमच्या मालेवाडी, एक पाटण, एक भाजी लिहिणी बसून येतो. असं वरती आलं का इथं पायऱ्या, गुफा आहेत, मोठ्या मोठ्या गुफा मध्ये धान्याची कोठरं असतात. त्या टायमात कोठर, हा इथं शिडीचा रस्ता. मोबाईल वर धबधबा फेमस झालेला हा इथे. इथून तोफ आहेत, इथं तोफ आहेत. इकडे एक चोर दरवाजा म्हणून सांगतात लोक. इथं दरवाजा आहे, इथून शनिवार वाड्यात निघालेला म्हणतात. आता आहे बघण्याजोगा 3 ठिकाणी दगडाचा दरवाजा आहे तिथं. इथं 2 वाडे आहेत, हा राजवाडा आहे, हा दारुगोळा आहे, असं सांगतात लोक. इकडे महादेवाचं मंदिर आहे, तिकडे की महादेव. हा हे समोर दिसतंय झेंडा भगवा. तिथं लोक बसलेले आहेत सिक्युरिटी मध्ये. इथं 5-6 जण असतात, फिरता असतात. पुढं एक बुरुंज आहे मोठा, तिकडे एक झेंडा आहे, हे साईडला एक झेंडा आहे, एक हा झेंडा, एक तो तिकडे लोगड साईडचा झेंडा आहे. एकूण गडावरती 4 ठिकाणी 4 झेंडे आहेत. तुमचं नाव सांगा. मरगळे, गंगाराम मरगळे. किती वय आहे तुमचं? आमचे 55 वय आहे. किती वर्ष तुम्ही या गडावरती? आता हे लॉकडाऊन जसं संपल्या तेव्हापासून लोकांना हा गड माहितीच नव्हता. बरोबर. तिथून पुढं लोकांना माहिती झालाय गड हा इसापूर. बघ हा एक सिक्युरिटी वाला आहे, असं 5-6 जण आहेत ते आपलं फिरता. आता कोणी काय किंवा इथं राहण्याची परवानगी नसते तरी लोक राहतात. हे बघा, हे अशी घाण करतात, हे चुली बिली कचरा राहण्याची परवानगी नाही तरी राहतात लोक, मग अशी घाण करतात. आम्ही लोकांना सांगतो की अशी घाण बिन करायची नाही, किंवा तुम्ही आला असेल तर तुमच्याकडे कचरा असेल तर आम्ही नेत जाऊ, पण पुढे टाकत जाऊ नका तुम्ही. ते टाकतात, अशा चुली करतात, हे रात्री अशी परवानगी नाही. अहो इथं लोक आज रात्रीला का कालच्या रात्रीला राहिली, किती घाण केलेली, संडास वगैरे केलेली, पूर्ण घाण. ह्या इथं घाण केलेली, ह्या इथं मी आता वरती आलो इथं घाण केलेली, लई घाण लोक करतात. गडावरती राहण्याची परवानगी नाही तरी लोक राहतात. आज जर पाहिलं आपण तर गडावरती असणारे अनेक गोष्टी आहेत की शिवप्रेमींना या गोष्टी माहिती नाहीत, पर्यटकांना माहिती नाहीत. आज मरगळे दादांच्या माध्यमातून, एका मावळ्यांच्या माध्यमातून आज मी तुम्हाला माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपण जाणार आहोत थेट या ठिकाणी शंकराच्या मंदिरात. मावळ आणि मुळशीचं हे नातं आहे. मावळ आणि मुळशीला सख्या बहिणी म्हटल्या जातात. तसंच गडावरती मरगळे पाहुणे भेटले आणि त्यांनी गडाची पूर्णतः माहिती द्यायला सुरुवात केली. मरगळे हे मुळशी तालुक्यातले व्याहे असून माले गावामधल्या आमच्या सुकन्या ह्या मावळमध्ये दिलेल्या आहेत. मालेवाडी आणि बाचे या मार्गी गडावरती येण्याचा जो हा एक मार्ग आहे, गडावरती हा मुख्य मार्ग आहे. आणि मुख्य मार्गावरती गडावरती आल्याच्या नंतर इथे मारुतीची मूर्ती खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि आतमध्ये या बाजूला आल्यानंतर गडाच्या आतमध्ये आल्यानंतर 2 खोल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तिथे. आणि जे खरं तर हे पावसाळ्यामध्ये हा येथील व्हिडिओ जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झालेला होता. आणि हीच ती जागा आहे की ज्या जागेवरनं आज आपण गडावरती प्रवेश करायच्या वेळेला गडाला 3ही बाजूनी गडावरती येता येतं. परंतु ही मुख्यतः असणारा जो हा मार्ग आहे, त्या मार्गाने वरती आल्याच्या नंतर आपल्याला दिसतो ते हे मारुतीचं मंदिर इथे. आणि ह्या बाजूला समोरील बाजूने दिसणाऱ्या ज्या ह्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांच्या दिशेने आपल्याला गडावरती या ठिकाणी जाता येतं. वरती आल्याच्या नंतर म्हणजे भाचे मालेगाव वाडीच्या वरून आल्याच्या नंतर जो आपल्याला दिसतोय ती ही तोफ या ठिकाणी आहे. आणि अगदी तोफेच्या समोर जर पाहाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे देखील आपल्याला या ठिकाणी समोरून आपल्याला दिसत आहे.
आणि पलीकडे जो आहे डोंगर तो समोरचा डोंगर धुक्यामुळे आपल्याला दिसत नाही, पण ते आहे एकविरा देवीचं ठाणं त्या ठिकाणी. आणि समोरच आहे ही तोफ आणि किल्ला विसापूर. या ठिकाणी देखील एक तोफ पडलेली आहे आणि इकडे देखील समोरच्या बाजूला देखील आपण दाखवणार आहोत तुम्हाला काय आहे ते. चला या माझ्याबरोबर. जो छोटासा तलाव आहे की याच तलावामध्ये पावसाळ्यामध्ये याच तलावामध्ये पाणी साचून हेच पाणी इथनं खाली जाऊन या ठिकाणी धबधबा तयार होतो. आणि या धबधब्याच्या खाली गेल्यानंतर जो आता आपण मारुती रायांचं दर्शन घेतलेलं आहे, हाच एक मारुती राया जो व्हिडिओमध्ये व्हायरल होताना आपल्याला दिसत होतो. चला तर जाऊया थेट महादेवाच्या गडावरील महादेवाच्या मंदिरात. मध्ये असणारं महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर ना महादेवाच्या मंदिराच्या उजव्या बाजूने आपल्याला थोडंसं 1-2 मिनटाच्या अंतर आपल्याला हे जंगलातनं जावं लागतं. आणि हे अंतर जंगलातनं जात असताना पुढे गेल्याच्या नंतर ना आपल्याला काही या ठिकाणी काही गोष्टी दिसत आहेत. तर चला तर मी तुम्हाला दाखवतो पुढे नक्की काय आहे. संपूर्ण गड फिरण्यासाठी जवळजवळ 2 तास लागतात आणि गडावरती अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. गड हा पूर्णतः तटबंदीने असताना देखील शंकर महादेवाच्या मंदिराच्या आहे आणि उजव्या बाजूने प्रामुख्याने आतमध्ये भाग जो आहे हा सपाट प्रवास करून गेल्यानंतर गडावरती पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. त्या गोष्टी आपल्याकडनं कुठेतरी राहू नये 2 मजली माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे छोटासा प्रयत्न करत आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं. दर्शन संपूर्ण गड पाहण्यासाठी व्हिडिओ देखील संपूर्ण शेवटपर्यंत जर पाहाल तर या ठिकाणी असणारा हा जो वाडा आहे तर हा वाडा 2 मजली इमारत या ठिकाणी होती असं सांगितलं जातं. आतमध्ये गेल्याच्या नंतर वाड्याची पडझड झालेली आहे. खरं तर कोणाला या वाड्याकडे अशा ज्या वाड्या आहेत त्यांचं दुर्लक्ष केल्यामुळं त्याच्यावरती खरं तर झाडं उगवलेली आहेत. ही संपत्ती खरं तर छत्रपती राजांची आहे माझ्या, त्याचं जतन खरं करणं गरजेचं आहे. परंतु या गोष्टी कुठं होताना महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाहीये. चला तर पाहूया आतमध्ये वाड्याची सत्य परिस्थिती काय. या ठिकाणी 2 मजली वाडा होता असं सांगण्यात आलं होतं आणि हे सिद्ध होतं आहे. तर यावरती असणाऱ्या ज्या कोनाऱ्या आहेत तर या खालच्या बाजूला कोनाऱ्या वेगळ्या आहेत आणि वरच्या बाजूला देखील कोनाऱ्या या ठिकाणी वेगळ्या आहेत. असे छोट्या छोट्या प्रकाराने जीवनावश्यकसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व वाड्यामध्ये आपल्याला एका पडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि हेच याचं एक साक्ष आहे की या ठिकाणी वाड्यावरती 2 मजली वाडा हा होता. ती जाण्यासाठी खरं तर याचं नियोजन केलं असावं की या आजही पायऱ्या एवढ्या मजबूत आहेत, परंतु याची भिंत काही प्रकारात अजून खूप उंचावरती गेलेली दिसते आपल्याला. आणि यावरनं याचं साक्ष ठरते की ही 2 मजली याचे असावे, कारण वरती देखील आपल्याला कोनारे दिसत आहेत, खाली देखील कोनारे दिसत आहेत आपल्याला. आणि इथे पाहिल्याच्या नंतर काहीतरी लाकडाचा अवशेष टाकण्यासाठी इथे ते नाही आहे आता, परंतु यामध्ये वरती सपोर्ट असण्यासाठी त्याला आधार असण्यासाठी एक लाकूड असावं. आणि याच्यावरनं अंदाज येतो की हा वाडा हा 2 मजली वाडा हा नक्कीच असावा. आणि आतमधनं असणारा हा वाड्याचा जो परिसर आहे दाखव परिसर. महादेवाच्या मंदिरापासून काही अंतर पुढे चालत आल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसतात तर त्या तलाव आणि तलावाच्या समोरच्याच बाजूला असणारा हा तिसरा बुरुजाच्या समोर असणारे काही मालेवाडी आणि भाच्याचे काही जनावर आहेत. ही देखील गडावरती या ठिकाणी चारा पाण्यासाठी येताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी हे जे छोटे छोटे तलाव आहेत हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. गरजेचं आहे. आणि हे जर उपसा झाला तरी पाणी पिण्यायोग्य गडावरती पर्यटकांना होईल. माझ्या पाठीमागे हा जो भगवा फडकतोय त्या भगवा या विसापूर गडावरील 4था भगवा आहे. आणि इथे डाव्या बाजूला माझ्या इथे बुरुंज आहे, हा 4था बुरुंज आहे. संपूर्ण गड फिरल्याच्या नंतर या ठिकाणी 4 बुरुंज आणि 4 झेंडे लागत आहेत. समोर दिसणारा जो झेंडा आहे की जिथं आपण सुरुवात केली होती त्या झेंड्यापासून आणि समोर दिसणारा लोहगड आणि हा विसापूरचा प्रथम झेंडा
आणि या ठिकाणी असणारा हा शेवटचा झेंडा. संपूर्ण गडाला पूर्ण आज आपण तटबंदीला पूर्ण आपण वेढा मारलेला आहे. 2 मारुतीचं मंदिर, त्याच्यानंतर ते जातं आहे या ठिकाणी आणि अनेक गोष्टी गडावरती पाहण्यासाठी आहे. गडावरती सपाट मैदान हे खूप जास्त प्रमाणावरती आहे आणि गडाची तटबंदी ही खूप पडलेली या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळं गडावरती येताना थोडंसं काळजी घेऊनच गडावरती या आणि गडाचं तटबंदीपासून काही अंतर ठेवूनच आपण चालावं की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण या ठिकाणी होणार नाही. 2026चा हा दुसरा गड आणि राजांचा असणारा आज जन्म उत्सवाच्या निमित्ताने निवडलेला हा विसापूर गड आणि पलीकडे असणारा हा लोहगड, दोन्ही गडांचं दर्शन आज जन्म उत्सवाच्या निमित्ताने देण्याचा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. लवकरच भेटणार आहोत पुढील महिन्यावरती दुसऱ्या वेगळ्या गड किल्ल्यावर. आणि अशा पद्धतीने आज शिवजयंतीच्या निमित्तानं विसापूर किल्ला हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परतीचा प्रवास आम्ही या ठिकाणी गडावरनं सुरू केलेला आहे. सानियाच्या पायामध्ये चप्पल नाही आहे कारण तिने बलिदान मास पाळलेला असल्याने विना चपलीचा गड ती चढली देखील आणि उतरली देखील. या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून रोज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी दररोजचे श्लोक. माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा,